12वी बोर्ड परीक्षेचा रिझल्ट कसा चेक करायचा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खूप छोटा आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे, कारण की 12वी बोर्ड परीक्षेचा जो रिझल्ट आहे तो खूप कमी वेळ राहिलेला आहे, की जो डिक्लेअर आता लवकरात लवकर होणार आहे. खूप कमी वेळ राहिलेला आहे तुमचा रिझल्ट डिक्लेअर होण्यासाठी. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. खूप छोटा व्हिडिओ आहे, त्यामुळे कंप्लीट पहा. इन्फॉर्मेशन खूप चांगली आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ तुम्ही पुढे शेअर करून टाका प्रत्येकाकडे, की त्यांना माहिती पडणार की रिझल्ट नेमका कसा चेक करायचा 12वीचा. तर पहा, आज मी व्हिडिओ बनवत आहे, म्हणजे आज 5 मे 2025 आहे आणि आज 1 वाजता तुमचं इथं रिझल्ट आहे. रिझल्ट कसा चेक करायचा छोटा व्हिडिओ आहे, बट इम्पॉर्टंट सांगतो तुम्हाला, ठीक आहे. तर पहा, सगळ्यात पहिले 12वीचा जो रिझल्ट आहे तो इथं डिक्लेअर होणार आहे 1 वाजता आणि तो सुद्धा ऑनलाईन तुम्ही चेक करू शकता, ठीक आहे. ऑनलाईन चेक करू शकतो. ऑनलाईन चेक करण्यासाठी तुम्हाला आता काही वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत, ओके. तर वेगवेगळ्या वेबसाईट्स त्या बोर्डाने आपल्याला दिलेल्या आहेत. त्या वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती तुम्ही कोणत्याही एका वेबसाईटवरती तुमचा रिझल्ट चेक करू शकता, ठीक आहे. आता कोणत्याही वेबसाईटवरती रिझल्ट चेक करण्यासाठीची जी प्रोसेस आहे ना, ते सेम आहे, ओके. लक्षात ठेवा, सेम आहे. ते प्रोसेस कशी आहे सांगतो तुम्हाला. तर प्रोसेस सेम आहे. त्याबरोबर पहा, तुम्हाला ज्या सुद्धा वेबसाईट्स असतील बोर्डाच्या ऑफिशियली रिझल्ट चेक करण्यासाठीच्या सर्व वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स असतो, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. बट वेट करा, आताच लगेच वेबसाईटवरती जाऊ नका. सांगतो मी तुम्हाला कसा रिझल्ट चेक करायचा, ठीक आहे. तर ही एक वेबसाईट आहे बोर्डाची ऑफिशियल, ही सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. hscresult.mahasscboard.in ही वाली वेबसाईट आहे, ठीक आहे. तर याच्यावरती तुम्ही जायचं आहे, ओके. या वेबसाईटवरती आल्यानंतर जेव्हा तुमचा 1 वाजता रिझल्ट लागणार आहे, आज मी तुमच्यासाठी सकाळीच इथं इम्पॉर्टंट व्हिडिओ बनवत आहे, म्हणून ठीक आहे, अजून 5 तास जवळ इथं वेळ आहे. तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहत असाल तेव्हा तुम्ही इथं काय कराल, तुमच्याकडे म्हणजे रिझल्ट लागला असेल किंवा खूप कमी वेळ राहिला असेल, ठीक आहे. तर पाहू शकता 1 वाजता तुमचा रिझल्ट लागणार आहे आणि कसा चेक करायचा पहा. तुमच्याकडे तुमचं जे हॉल तिकीट आहे ते जवळ ठेवायचं. जे हॉल तिकीटवरती तुमचा जो रोल नंबर असेल, ठीक आहे, त्यानंतर तुमचं जे मदर्स नेम आहे, ह्या 2 गोष्टी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट राहतील. जेव्हा तुमचा रिझल्ट इथं डिक्लेअर होणार आहे, तर ही वेबसाईट इथं थोडीफार चेंज होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला लिहून येणार आहे 2 बॉक्सेस. कसं, एका बॉक्समध्ये असणार आहे रोल नंबर, एका बॉक्समध्ये असणार आहे मदर्स नेम. तर पहिल्या बॉक्समध्ये रोल नंबर टाकायचा व्यवस्थित, हॉल तिकीटवरती जो आहे तो बोर्ड एक्झामचा. त्यानंतर मदर्स नेम जे तुमच्या हॉल तिकीटवरती स्पेलिंग वगैरे जसं आहे तसंच टाकायचं आणि खाली असते तुम्हाला व्ह्यू रिझल्ट, ओके. 2 बॉक्सेसच्या खाली असते व्ह्यू रिझल्ट. व्ह्यू रिझल्टवरती जसे तुम्ही क्लिक करता, त्यानंतर तुमचं जे मार्कशीट आहे, तुमचे पर्सेंटेज वगैरे जे सुद्धा आले असतील ते डिस्प्ले तिथं होत असतात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं रिझल्ट चेक करू शकता 12वीचा. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुमचं इथं रिझल्ट जो आहे चेक करू शकता. ही प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेली आहे, ओके. तर व्हिडिओ पुढे शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, पॅरेंट्सपर्यंत व्हिडिओ पोहोचायला पाहिजे रिझल्ट चेक करण्यासाठीचा, ठीक आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स आहेत. Thank you for watching the video. Stay connected and all the best.